क्षेत्रक्षेत्र सजला ऑफिशियल पास देखील आपण मैदानाच्या आतमध्ये जात असताना पाहतोय. सलामीची जोडी देखील तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. किशोर पोरजे आणि फलंदाज किरण म्हात्रे ही आपण सलामीची जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये जात असताना पाहतोय. बॉलर कोण आहे? तर सलामीची जोडी खेळपट्टीवरती फलंदाज किशोर पोरजाना फलंदाज किरण म्हात्रे ही सलामीची जोडी कॉम्बॉक्स मधून देऊया. दोन्ही टीमला शुभेच्छा. ही मॅच देखील 4 षटकांची तुम्हाला पाहायला मिळेल. टॉस जिंकून सर्वप्रथम कोलेगाव टीमला क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेताना बॅटिंगसाठी इन्व्हाइट केला धानसर टीमला. मागील मॅचमध्ये अगदी चांगला खेळ साकारला फलंदाज किशोर पोरजीना आणि त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हिरो देखील किशोर पोरजी होता. या मॅचमध्ये त्याच खेळीची पुनरावृत्ती करावी लागेल, कारण की या मॅचमध्ये देखील चांगला टार्गेट सेट करायचा. अगेन्स्ट तेवढा ताकदीचा संघ कोलेगाव संघ आणि त्या संघासमोर जर फाईट द्यायची असेल तर तुम्हाला एक चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तुम्ही पाहता निहाल पाटील. पहिलाच बॉल वेगवान होता. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहे. शॉट फॅक्टर्स कव्हरला पकडला झेल आणि संपला. पहिल्याच बॉलवरती फलंदाज किशोर पोरजीचा केला पहिला धक्का. बॅटिंग करत असताना श्री गणेश धानसर टीमला. पहिला विकेट फलंदाज किशोर पोरजे मैदानातून बाहेर झाला. मागील मॅच मध्ये भरपूर चांगला खेळ साकारला. या मॅच मध्ये तो फलंदाज झिरोवरती आउट झाला. फुलटॉस बॉल दिशा दिली लॉंग ऑन मध्ये अगदी चांगला फटका आणि हा पहिल्याच बॉलवरती चांगला फटका एक्झिक्यूट केलाय सिद्धेश पोरजीनं आणि जिथे मिळते 4 ठोकला हा चौकार. तो फलंदाज सध्या इन ऍक्शन मध्ये जबाबदारी खेळ साकारावा लागेल, कारण की मागील मॅच मध्ये आपण पाहिलं चांगला खेळ साकारला किशोर पोरजीनं आणि त्याची विकेट 0 वरती बाद झाल्या आणि दबाव सध्या बॅटिंग करत असताना श्री गणेश धानसर टीम वरती आणि दबावाच्या मनगटीवरती पाय ठेवून मॅच मध्ये संघर्ष करावा लागेल. पहिल्या पूर्वार्धामध्ये एक चांगला टार्गेट सेट करावा लागेल. त्याच ईर्षेला फलंदाजी करत असताना आक्रमक रूप धारण केला आणि सलगचा हा दुसरा चौकार येतो फलंदाज सिद्धूच्या पाठमधून. दोन बॉल 2 चौकार. टीमचा पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग करायचं आणि त्याच ईर्षेला सध्या बॅटिंग करता फलंदाज सिद्धेश पोरजे उर्फ सिद्धू. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. निहाल पाटील हा प्रॅकर होता. पुल करण्याचा प्रयत्न. हा फटका पोचला. क्षेत्ररक्षक आहेत पकडला झेल. हा दुसरा धक्का फलंदाज सिद्धू मैदानातून बाहेर. धानसर टीमला लागतो हा दुसरा धक्का.
दुसरा धक्का लागला. फलंदाज सिद्धू देखील मैदानातून बाहेर झाला. वैयक्तिक 8 धावांचे योगदान दिलं आणि त्याची विकेट आता मैदानातून बाहेर. नवीन फलंदाज बारक्या पोर्जे इन ऍक्शन मध्ये. पुढचा बॉल हा पॅकर होता, इनसाइड आउट केला. चांगला फटका, अगदी कव्हर ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक वेगाने जातील, उचलतील, फेकतील तोपर्यंत संधी साधली. या बॉलवरती 2 धावा कंप्लीट केला. 2 धावेला प्राधान्य देत असताना संघ पुढे सरसावला आणि संघाची धावसंख्या पहिली संघ 10 या कड्यावरती जाऊन पोहोचला. पण चांगला टार्गेट सेट करायचे 2 धक्के लागल्यात बॅटिंग करत असताना डान्सर टीमला. तरी देखील चांगला खेळ करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला बारक्या पोर्जे आणि पहिल्याच बॉलवरती 2 धावा. 2 धाब्यानं अकाउंट ओपन केला संघ 10 या आकड्यावरती. पुढचा बॉल फुलटॉस, चांगला फटका, अगदी फुलटॉस बॉलवरती फक्त दिशा दिली. चेंडू फरार. 4 धाब्यासाठी चौकार. रेपर घेतला. 5 टोटल 14. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस 2 फलंदाज गमावल्यात. सध्या बॅटिंग करत असताना धानसर टीमला आणि धावा आल्या टोटल 14. सेकंड षटक बॉलिंग ट्रॅक वरती कोलेगाव टीमचा हा दुसरा ट्रम्प कार्ड. दुसरा गोलंदाज सौरभ पाटील हा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅक वरती. समोर फलंदाज पहिले इन ऍक्शन मध्ये किरण म्हात्रे. चांगला फटका बॅकवर स्कवरलेला केला. क्षेत्ररक्षक थोडासा पम्बलिंग झाला. सिंगल कबीर दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न केला. थ्रो थोडीशी अचूक होती, त्याचा बेनिफिट मिळाला बॅटिंग करत असताना डान्सर टीमला. आणि या बॉलवरती धाबाला 2 दोरीच्या मदतीने संघ पुढे सरसावला आणि संघ जाऊन पोहोचला टोटल 16 या आकड्यावरती. पहलवानपणे प्रवास करत असताना मॅच मध्ये श्रीगणेश डान्सर टीम, जिथे आपण 2 धक्के डान्सर टीमला लागले पाहिले. फक्त फ्लिक केला, दिशा देण्याचा प्रयत्न. पॉइंट मधून चेंडू डीपला निघून चालला. क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील, फेकतील. पुन्हा एकदा दब्बलला प्राधान्य दिला. थोडा संयम बाळगला फलंदाज किरण म्हात्रेला. सिंगल दब्बलला प्राधान्य दिलं जातं. एक पार्टनरशिप बनवायचा प्रयत्न मॅच मध्ये सध्या डान्सर टीम करतो आणि 2च्या मदतीने संघ पुढे सरसावत असताना धाबांची इन्व्हेस्टमेंट पाहिली. संघ 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. पदतालिकेचा वापर केला. चेंडू हवेमध्ये, शॉट मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक होते. 9 मार्क्सला आणि चेंडू डिलेबस झाला. आणि जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतील, उचलतील, फेकतील तोपर्यंत संधी होती. या बॉलवरती धाबाला 2. पुन्हा एकदा दब्बल आली आणि 2च्या मदतीने संघ 20-20 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. पण या षटकाचा विचार केला सौरभ पाटील चांगली गोलंदाजी करतो आणि मोठ्या फटक्यांपासून थोडासा वंचित ठेवण्याचा प्रयत्न सौरभ पाटीलचा राहिला. मागे 3 बॉलमध्ये 6 धावा खर्च केल्या गोलंदाज सौरभ पाटीलला. समोर एक आज ओपनर बॅट्समन किरण म्हात्रे हा फलंदाज. प्रार केला साईडला. क्षेत्ररक्षक आहे तेवढा सुंदर झेल जिथे संपला. फलंदाज किरण म्हात्रेचा केला 3रा धक्का बॅटिंग करत असताना डान्सर टीमला. बॅटिंग करत असताना श्री गणेश डान्सर टीमला लागला. फलंदाज किरण म्हात्रे वैयक्तिक 6 धावांचे योगदान दिला. त्याची विकेट देखील मैदानातून बाहेर. संघाची धावसंख्या पहिली 20 या आकड्यावरती सध्या बॅटिंग करत असताना डान्सर संघ. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन झाला. कैलास पोर्जे 5व्या क्रमांकासाठी सध्या मैदानाच्या आतमध्ये इन झाला. अनुभवाची शिजोरी असणारा खेळाडू, कित्येक वर्ष भरपूर चांगला खेळ डान्सर टेनिस क्रिकेट साठी केला आणि तोच खेळाडू सध्या
इन ऍक्शन ऑन स्ट्राईक टीमची जबाबदारी उचलावी लागेल. एक चांगला टार्गेट सेट करायचा त्या दिशेनं फलंदाजी करावी लागेल. अशा स्थितीमध्ये वारंवार विखुरलेले मोती पाहायला मिळतात. सध्या बॅटिंग करत असताना श्री गणेश दानसर टीमच्या नाहाला लागतोय चौथा धक्का. कैलासपूरजी पाक टू द पवेलियन. आपल्याला सौरभ पाडीचे पाहायला मिळते जिथे सलगचा हा दुसरा धक्का सौरभने दिला. ऑन हॅट्रिक या स्पर्धेमध्ये हॅट्रिक संपादन करेल का सौरभ पाटील हे पाहणं गरजेचं. नवीन फलंदाज ओमकार पोरजी सध्या इन ऍक्शन मध्ये. फटका चांगला ऑफसाईडला केलाय. क्षेत्ररक्षक आहे थोडासा बॉल दूर होता तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. तोपर्यंत संधी होती या बॉल वरती धाबाला 2-2च्या मदतीनं दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या अखेरीस बॅटिंग करत असताना श्री गणेश दानसर 4 बाद संघ जाऊन पोहोचला डबल दुरी 22 या आकड्यावरती. खेळ समाप्त झाला. 12 चेंडूंच्या अखेरीस बॅटिंग करत असताना श्री गणेश दानसर 22 या आकड्यावरती 11च्या सरासरीने धाबा जमा केल्या. 4 विकेट गमावल्यात. थोडासा संघावरती दबाव आला आणि एखाद्या खेळाडूला चांगला खेळ साकारावा लागेल जो एक चांगला टार्गेट सेट करून देईल दानसर टीमला. मैदानाच्या आतमध्ये पारख्या पोरजिया ज्याच्यावरती भरपूर काही अपेक्षा धरून बसतात दानसर टीम आणि त्या अपेक्षावरती उभं राहावं लागेल. अपेक्षांना भरणं द्यावं लागेल आणि एक चांगल्या टार्गेट पर्यंत पोहोचवावं लागेल दानसर टीमला. तोच प्रयत्न करत असताना अगदी जड मध्ये बॉल डिलिव्हर केला. 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज तुम्ही भूषणला पाहता मैदानाच्या आतमध्ये आणि पहिलाच बॉल अगदी यॉर्कर लाईन वरती हा बॉल डिलिव्हर केला आणि पहिलाच बॉल तुम्हाला निर्धाव पाहायला मिळतं. धाबा संख्या स्थिर या फलकावरती संघ 22 या आकड्यावरती. बारक्या पोर्जीला चांगलं खेळ साकारवा लागेल. 4 विकेट गमावल्यात. आता पूर्णपणे जबाबदारी टीमची ना ते आपल्या खांद्यावरती उचलावी लागेल. हा प्रॅकर होता. 5ची टॉपेज झाली. शॉट फाईन रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. जोपर्यंत उचलतील फेकतील तोपर्यंत संधी साधली आणि एका दाबेला प्राधान्य दिला. प्रत्येक दाबेसाठी आता संघर्ष करतो मैदानाच्या आतमध्ये दानसर टीम. प्रत्येक दाव महत्वाची आणि त्या जोडण्यासाठी आता प्रयत्न करत असताना बारक्या पोरजी आणि ओमकार पोरजी ही जोडी सध्या खेळपट्टीवरती आहे. एका दाबेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचला 23 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना श्री गणेश दानसर. पण मागील षटकापासून पूर्णपणे धावगतीला स्थगिती लावून ठेवली. सध्या गोलंदाजी करत असताना कोलेगाव टीमला चांगला फटका अन्सरला केलाय. मिड ऑन डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. उचलतील फेकतील तोपर्यंत थोडी अचूक होती. बाकअप आलं आणि तोपर्यंत आपण पहिल्या सिंगलला प्राधान्य दिला. एकाच्या मदतीनं हलवापणे प्रवास करतो सध्या दानसर टीम आणि संघ जाऊन पोहोचला 24 या आकड्यावरती. किशोर पोर्जीचे विकेट गेले. त्याच्यानंतर आपण सिद्धू पोर्जीला आउट होताना पाहिलं. कैलास पोर्जी आउट झाला. त्याच्यानंतर बारक्या सध्या मैदानाच्या आतमध्ये ज्याच्यावरती भरपूर काही अपेक्षा धरून बसल्या. मोठ्या फटक्यांची गरज आहे सध्या दानसर टीमला. मोठे फटके येत नाही. हे डोकेदुखी राहिले सध्या दानसर टीम साठी. इथे सिंगल आली. एका दाबेला पुन्हा एकदा प्राधान्य दिला आणि एका दाबेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचला टोटल 25 या आकड्यावरती. पहा षटक कमालीचा खरं तर फेकत असताना गोलंदाज भूषणला आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती. अगदी 4 बॉल डिलिव्हर केलं. 4 बॉल मध्ये अवघ्या फक्त 3च धाबा खर्च करत असताना चांगली गोलंदाजी आपली गोलंदाजी गुणवत्ता सिद्ध करत असताना मॅच मध्ये भूषण. हा प्रॅकर होता. ऑफ साईडला केलाय. ब्लॅक स्क्रीनच्या समोर तडाखा दिलाय. स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच ठोकला हा षटकार.
मधून हा षटकार आला 6च्या मदतीने संघ 31 या आकड्यावरती या फटक्यांना भरपूर काय दिलासा दिला जाईल डान्सर टीमला दाबेसाठी संघर्ष करत होता अशा स्थितीमध्ये इथे अजून एक ते धक्का बॅटिंग करत असताना डान्सर टीमला लागला हा 5वा धक्का फलंदाज ओमकार पोरजी बॅक टू द पवेलियन चला पुढची मॅच असेल टॉस साठी इन्व्हाइट केलं जाईल पिसारवे आणि त्याला फाईट करेल रोहिंजन चला दोन्ही टीमचे संघनायक आपण टॉस साठी रिपोर्टिंग द्या इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस करणार त्याच्यामुळे दोन्ही टीमच्या संघनायकाला विनंती आहे की आपण रिपोर्टिंग लगेच मंचिकावरती द्या तर 3 षटकांचा अर्थात 18 चेंडूचा खेळ समाप्त झाला 18 चेंडूच्या अखेरीस 31 या आकड्यावरती श्री गणेश डान्सर टीम थोडासा संघावरती दबाव आलाय कारण की 5 विकेट गमावल्यात आणि त्याच्या कारणाचा थोडासा लो स्कोर फलकावरती पाहायला मिळतो शेवटच्या षटक बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज विश्वास पाटील हा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आला प्रहार करण्याचा प्रयत्न बारक्याचा होता मात्र यस लाईन कराबा पंचांचा इशारा की बॉल बायटे अतिरिक्त धाव जोडली जाईल अतिरिक्तच्या मदतीने संघ पुढे सरसावला आणि संघ जाऊन पोहोचला टोटल 32 या आकड्यावरती श्री गणेश डान्सर टीम या षटकामध्ये मी म्हणेन किमान 15+ धावा बनवाव्या लागतील कारण की या खेळपट्टीनं फलंदाजाला अगदी चांगली साथ दिलं त्याच्यामुळे एक चांगलं टार्गेट सेट जर करायचं असेल डान्सर टीमला तर किमान 15+ धावा या षटकामध्ये बनवायला लागतील तो प्रयत्न करत असताना चेंडू हवेमध्ये फ्लाय झालाय वेगाने क्षेत्ररक्षक आल्या डीप मधून शॉट पर्यंत पकडला जेल हा 6वा धक्का श्री गणेश डान्सर टीमला फलंदाज बारक्या पोरजी बॅक टू द पवेलियन सहा धक्के बॅटिंग करत असताना डान्सर टीमला लागलेत संघ थोडासा बॅकफूट वरती या धावेसाठी संघर्ष धावेसाठी शिरकाव करतो मॅच मध्ये डान्सर टीम फलकावरती दाबा पहिला 32 धावा शेवटचा षटक विश्वास पाटील अगदी विश्वासाने गोलंदाजी करतोय सध्या कोलेगाव टीम साठी चारही गोलंदाजांना चांगले योगदान दिलं पहिल्या षटकामध्ये थोडासा पिपनच्या षटकामध्ये दाबा खर्च केला 14 त्याच्यात मागील 2 षटक चांगल्या रीतीने डिलिव्हर केल्या डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला जर डायरेक्ट हिट झालं असतं कदाचित धोका पत्करावा लागला असता हनुमान पोळजीला 22 मध्ये सिंगल आली एका धाब्याला प्राधान्य दिलं एका धाब्याच्या मदतीने डबल तिरी 33 या आकड्यावरती सध्या डान्सर टीम पण हनुमान पोळजीचा विचार केला मागील वर्षामध्ये भरपूर चांगला खेळ साकारला क्षमता प्रोटेक्शन आता स्वतःला मैदानावरती सिद्ध करावा लागेल जिथे संघ थोडासा धाबेसाठी संघर्ष करता आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये एक चांगला टार्गेट सेट करायचा त्याच्यामुळे या काही बॉलवरती तुम्हाला अगदी प्रहार न प्रहार या ईर्ष्याने फलंदाजी करावी लागेल तो कारनामा मॅच मध्ये हनुमान पोळजी करेल का हा मोठा प्रश्न एक डावकर्स एक विस्फोटक खेळाडू सध्या इन ॲक्शन मध्ये फिल्डिंगची रचना चेंज करत असताना विकेट साठी सातत्याने जाळं रचलं तो मात्र कोलेगाव टीम ना त्या जाळ्यामध्ये फसत गेला डान्सर जिथे थोडासा बॅकफूट वरती आलाय पुढचा बॉल फुलटॉस बॉल होता व्यवस्थित पाठच्या रडार मध्ये आलं नाही आणि इथे मात्र सिंगल कंप्लीट झाली दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न फसलाय जिथे हा 7वा धक्का रनआउटचा शिकार फलंदाज अमर पोरजी आणि जिथे 7वा धक्का डान्सर टीमला पिसारवे टीम संघनायक आपला पाठवा टॉस साठी आणि रोहिंजन टीम दोन्ही टीमचे संघनायक
आपण टॉससाठी या इनिंग ब्रेक नंतर टॉस करणार आहोत, त्याच्यामुळे मी विनंती करेन की आपण टॉससाठी व्यासपीठावरती या. 7वा धक्का बॅटिंग करत असताना श्रीगणेश धानसर टीमला संघाची धाव संख्या पाहिली, संघ जाऊन पोहोचला टोटल 34 या आकड्यावरती. हा प्रॅकर बॉल जरूर होता, बॅकफूट वरती जाऊन पंच करण्याचा लाईन खराब, लेग स्टंपला मिस करत होता. पंचांचा इशारा आला की बॉल वाईट, अतिरिक्त धाव जोडली जाईल आणि अतिरिक्तच्या मदतीने संघ पुढे सरसावलाय. संघाची धाव संख्या 35 धावा. धाव पुस्तकावरती चेंडूचा विचार केला अद्याप एक चेंडू शिल्लक असेल, 3 बॉल शिल्लक आहेत, किमान 1 किंवा 2 मोठे फटके. हवेत मॅच मध्ये तो प्रयत्न करत असताना हनुमान पोर्जीने ठोकला हा ब्रँडेड षटकार. ज्या फटक्याची गरज होती श्री गणेश धानसर टीमला तो फटका एक्झिक्यूट केला आणि मिळती 6 ठोकला षटकार. मोठ्या फटक्याची गरज होती आणि तो फटका देखील हनुमानच्या बॅटमधून आला. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न, थोडासा स्लोवर गतीचा बॉल डिलिव्हर केला. चेंज स्पेस गतीमध्ये परिवर्तन केलं. गोलंदाज विश्वास पाटीलला हा तुम्हाला डॉट चेंडू पाहायला मिळतं. धावसंख्या स्थिर फलकावरती संघ 41 या आकड्यावरती. अंतिम बॉल आणि अंतिम बॉल वरती कोणती मोहर लावली जाईल फलंदाज हनुमान पोर्जेच्या बॅटमधून. अंतिम बॉल वरती प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक होते, थोडासा बॉल दूर राहिला, सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न फसला, रनआउटचा शिकार व्हावा लागला फलंदाज हनुमान पोर्जेला. 8वा धक्का धानसर टीमला आणि पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना श्री गणेश धानसर टीमने 4 षटकांच्या अखेरीस धाबा जमा केला. टोटल 42 आणि 43 धाब्याचा प्रवास सेकंद 17 मध्ये करावा लागेल. जे गावदेव कोलेगाव टीमला हा प्रवास कशा रीतीने केला जाईल या प्रवासामध्ये अडचणी निर्माण करत सेकंद 17 मध्ये गोलंदाजी करत असताना धानसर टीम या ऐक्या सेकंद 17 मध्ये कॉम्बॉक्स मध्ये आपण बदल करूया. कॉम्बॉक्स मध्ये जॉईन होतील आमचे मित्र आणि याच गावचा एक अतिशय गोड आवाज साईराजे यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. तोपर्यंत ऐका डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. थँक्यू. मंगेश पाटिल का आवाज आपने सुना. 4 ओवर का मुकाबला, टॉस हुआ, पिसारवी टीम ने जीता है टॉस.
42 रन बनाए जय गणेश्वर डांसर टीम ने। 43 का लक्ष्य रखा है। जय गावदेव 11 कोरेगांव टीम के पक्ष में आरंभिक जोड़ी मैदान के अंदर प्रस्थान करनी है। आने वाला मुकाबला बेहतरीन होगा। एक बाजू में रोजन टीम फाइट करेंगी। फिसारी टीम ने टॉस जीतकर, फैसला उनका अभी तक पेंडिंग में है। आरंभिक जोड़ी मैदान के अंदर प्रस्थान करते हुए 4 ओवर का मुकाबला। पहला ओवर रहेगा मैंडेटरी पावर प्ले में। कंजूसी गेंदबाजी करनी होगी, लेकिन जय गावदेव कोलेगांव की खासियत है उनकी बल्लेबाजी, बेहतरीन बल्लेबाजी है। पिछले मैच में भी राजा रानी गोट के खिलाफ 77 रन बनाए थे। पूरे दर्शक देखिए पूरी तरह से मैच का लुत्फ उठाते हुए पेड़ों की जो छाव रहती है उस छाव में बैठकर पूरी तरह से मैच का आनंद लेते हुए हमारे प्यारे प्यारे दर्शक, उनका भी स्वागत है। आरंभिक जोड़ी मैदान के अंदर प्रस्थान करती हुई ओमकार और ए विश्वास। ठीक है, फील्ड की रचना है। डीप लॉन्ग ऑफ पर है एक फील्डर, एक डीप मिड विकेट के रीजन में शॉर्ट फाइन तैनात है। शॉर्ट मिड ऑफ पर फील्डर है। शॉर्ट थर्ड मैन के रीजन में गली में शॉर्ट फाइन लेग है। कैलाश फौजी विकेट हैट्रिक के लिए मुकुंद राजे इनके द्वारा 1000 रुपये का इनाम है। गेंदबाज से यार पहली गेंद हल्के हाथों से ड्राइव किया है गेंद को मिड ऑन में। 1 रन मुकम्मल। दूसरी रन जोखिम थी। चले हाई रिस्क हाई बेनिफिट मिला टीम को। खाते की शुरुआत करते हुए बल्लेबाज ओमकार। 43 का लक्ष्य है। 4 ओवर का मुकाबला। गेंदबाजी के लिए कैलाश फौजी तैनात है। दूसरी गेंद कैलाश, फिर से एक बार जड़ में डाली हुई गेंद किरण, बढ़िया फील्डिंग। चले सिंगल रन, सिंगल के साथ टीम की टोटल 3 और नंबर पहले जारी रहेगी। दूसरे दौर का ये पहला मुकाबला। शानदार प्रतियोगिता होमसा 11 तलोजा मुस्कुर की आज इस प्रतियोगिता का दूसरा दिन है। गेंदबाज तैयार। कैलाश की इनकी अगली पेशकश। ओवर फुल टॉस में गैप में है। ओमकार आएंगे गेंद के नीचे। चलिए सिंगल के साथ टीम का टोटल है 4। 3 गेंदे हो चुके। पावर प्ले में अच्छी गेंदबाजी करते हुए कैलाश पहले मैच में पहली ओवर में महंगे थे, लेकिन इस बार ग्रेट बॉलिंग करते हुए गेंदबाज कैलाश द्वारा विश्वास है। अब इस बार फिर से एक बार सिली डाउन में, ओहो करीबी मामला बन सकता था यदि कलेक्टिंग सही होती तो। चलिए बढ़िया गेंदबाजी सिंगल के साथ पारी को आगे ले जा रहे बल्लेबाज। खुल के खेलने का मौका नहीं दे रहे कैलाश। बहुत ही बढ़िया अनुभव के साथ खेलते हर एक मैदान में। 40+ में भी काफी उनका तजुर्बा रहा है। चार गेंदे हो चुके हैं। अगली गेंद सामने खेला है, कैप में खेला है, गेंद जाती हुई गेंद सीमा रेखा के बाहर धन 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 करते हुए 4 रनों के लिए। त्रियालीस का लक्ष्य है। पहली ओवर जारी है। टीम का टोटल है स्कोर बुक के ऊपर अब 9 रन। लगभग 11 के औसत के साथ बल्लेबाजी करनी थी। ओहो इस बार गेंद हवा में। विकेट कीपर ने दौड़ लगाना चाहता था, लेकिन उनसे पोन से थोड़ी बाहर थी गेंद। विकेट कीपर थोड़े से पीछे थे। और की समाप्ति, पहली ओवर की समाप्ति के बाद टीम जय गावदेव कोलेगांव की टीम की रन संख्या है लॉस ऑफ 0 10 रन। 10 रन है पहली ओवर की समाप्ति।
भारक्या पोरजी आएंगे आप गेंदबाजी के लिए। डोनाल्ड पोरजी, तुषार, राकेश पोरजी मैच का आनंद लेते हुए स्वागत है उनका भी। पहले ओवर की समाप्ति है। पहले ओवर में 10 रन बनते हुए एक अच्छी शुरुआत। 11 की औसत थी, अब बची हुई 18 गेंदे, 33 रन की जरूरत है। शायद आप गेंदबाजी करेंगे, शायद किशोर पोरजी। अब विश्वास है स्ट्राइक इनके ऊपर। 3 फील्डर ऑन साइड में हैं, 2 फील्डर एक्स्ट्रा और लॉन्ग ऑफर है। किशोरपुर जी यहाँ से गेंदबाजी करेंगे। दूसरे ओवर में गेंदबाजी के लिए तैयार है। चलिए गेंदबाज तैयार है किशोर। और इस बार लेग बिफोर की अपील थी। किशोरपुर जी जानते थे लेग स्टंप के बाहर है गेंद, 1 रन लेग बाइज के तौर पर मिलेगी। टीम का टोटल है 1 से बढ़ता हुआ 1 और 11 रन। धीमी शुरुआत, अच्छी शुरुआत। देखिए विकेट काफ़ी, लाइफलाइन काफ़ी बची है कोहलीगांव टीम के पक्ष में, लेकिन शानदार गेंदबाजी किशोर द्वारा। इस बार बल्ले के स्लॉट में आई है गेंद, ऊंचाई ज्यादा, लंबाई भी ज्यादा। इस बल्लेबाज के ऊपर पूरे दर्शक विदा। 6 रन। ओमकार के बल्ले से निकलता हुए तूफानी 6 रन। छक्के के मदद से टीम का टोटल है 17 रन। गेंदबाज तैयार, फिर से एक बार किशोर, एक और फिर से एक बार गेंद हवाओं में है। हवा के साथ साथ घटा के संग संग सीमा रेखा पार। 6 रन। दो बड़े हिट। चले हमारे भेल वाले भैया जी, स्वागत है। हर एक मैच में वो रहते। चले रोजी रोटी है उनकी। पोरा साखरपुरा जिलेन। चले आज तलोदा मुझकुर गांव में साखरपुड़ा है, वॉलेंटियर्स नहीं है। कल पूरी तरह से चारों मैदान के चारों ओर बहुत दर्शक। कुआ है शायद वहां पे। चले 30 रन है। गेंदबाज तैयार, एक और गेंद हवा में है। विकेट गिरने की संभावना है। सिद्धू गलती नहीं करेंगे। जो बल्लेबाज ने तहलका मचाया था वो बल्लेबाज यहां से ओमकार के पारी का खात्मा। टीम की टोटल है 23, जीतने के लिए 12 में 20। और 2 गेंदें बाकी है, माफ कीजिए इस ओवर की। अब नए बल्लेबाज है हरीश, बल्लेबाजी के लिए तैयार है। 14 में 20 रन।
आसान सा लक्ष्य है, लेकिन अच्छी गेंदबाजी करनी होगी किशोर को। विकेट टेकन गेंदबाजी करनी है। हरीश अब स्ट्राइक गेंद के ऊपर पहली गेंद फेस करेंगे। ओहो, आते ही अपना रौद्र रूप धारण किया। कैलाश का स्वागत, बिल्कुल किशोर का स्वागत किया बल्लेबाज हरीश ने छक्के के साथ 6 रन। बहुत तगड़ी बल्लेबाजी है कोलेगांव टीम की। टीम की टोटल है 29। हरीश आते ही छक्के के साथ 600 के स्ट्राइक रेट से बल्लेबाजी। एक और, चलिए भाई, मैच का पर्दाफाश किया इस छक्के ने। 4 छक्के आए इस ओवर में। छक्के के मदद से टीम का टोटल बढ़ता हुआ 35 रन। बारह गेंदे 8 रन। गेंदबाजी में बदलाव, गेंदबाजी के लिए यहाँ से पार कपूर जी स्ट्राइक के ऊपर आएंगे। आप बल्लेबाज है विश्वास। 12 गेंदे 8, गेंदबाज तैयार है पार कपूर जी। पहली गेंद बार क्या की विश्वास के लिए। अब ट्रैकर की गेंद कलायु के साथ मोड़ दिया गेंद को स्क्वायर के रीजन में धन धन करते हुए एक शानदार 4 रन। 4 रन चाहिए। 39 रन है स्कोर बुक के ऊपर। 11 गेंदे 4 रन। 4 में 11 रहते तो मजा आती थी, लेकिन यहाँ से समीकरण उल्टा है। 11 गेंदे 4। चलिए पिसारी टीम आपको तैयार रहना है। ओहो, छक्के के साथ महेंद्र सिंह धोनी के स्टाइल के साथ मैच को फिनिश किया। हार्ड लक टीम जय गणेश्वर डांसर टीम, हार्ड लक कैलाशपुर जी, हार्ड लक किशोरपुर जी, हार्ड लक ऑल श्री गणेश्वर जय गावदेव कोलेगांव टीम। कांग्रेचुलेशन, लगातार 2 जीत। अगला मुकाबला होगा पिसारवे बनाम रोहिंजन। पिसारवे ने जीता है टॉस। विजय पवार बल्लेबाजी, क्या बात है, बल्लेबाजी करेंगे। चलो फील्डिंग के लिए उतरना है रोहिंजन टीम।